विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरमधील प्रकरण क्रमांक 3 घटनात्मक विकास या प्रकरणामधील ज्या सुधारणा कायदा जे ब्रिटिश शासनाने भारतीयांसाठी दिल्या त्या सुधारणा कायद्यातील 1935चा कायदा याबद्दल माहिती पाहणार आहोत। या अगोदर आपण 1858चा कायदा, त्यानंतर मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा जो 1909 मध्ये ब्रिटिशांनी भारतीयांसाठी दिला, त्यानंतर 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, आणि या 3 कायद्याबद्दल म्हणजेच 1858चा कायदा, मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा 1909चा आणि 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, या 3 कायद्याची माहिती आपण अभ्यासली। आज आपण 1935चा कायदा जो भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण असा कायदा मानला जातो त्या कायद्याबद्दल माहिती पाहणार आहोत। भारतीयांसाठी दिलेल्या या 3 कायद्यानंतर 1935चा कायदा हा 1919च्या कायद्याचे परीक्षण म्हणजेच जे काही 1919च्या कायद्यामध्ये होतं त्या कायद्याचं परीक्षण करून 1927ला सायमन जे भारतामध्ये आला आणि 1927 मध्ये त्यांनी सायमन कमिशनने तत्कालीन स्थितीमध्ये भारतातल्या राजकीय परिस्थितीची किंवा अन्य बाबीची जी काही निरीक्षण केलं आणि शेवटी सायमन अहवालाने 1930ला जो काही आपला अहवाल सादर केला आणि त्या अहवालानुसार तत्कालीन स्थितीमध्ये ज्या सायमन रिपोर्ट जो सायमन 1927ला आला होता, 27 ते 28च्या दरम्यानमध्ये या सायमन कमिशनला बऱ्याच भारतीय लोकांनी विरोध केला होता। त्यामध्ये या 1927ला आलेल्या सायमनने भारतामध्ये जी राजकीय परिस्थिती पाहिली आणि त्यांनी 1930ला परत गेल्यानंतर एक रिपोर्ट तयार केला, त्याला सायमन रिपोर्ट म्हणून किंवा सायमन अहवाल म्हणून ओळखला जातो। आता सायमन अहवालानुसार किंवा रिपोर्टनुसार ज्या मध्य प्रांतात उत्तरदायी सरकार आणि केंद्रात उत्तरदायी शासनाची गरज नाही, म्हणजेच जे काही मध्य प्रांत आहे या ठिकाणी सरकारची आवश्यकता आहे, तर केंद्रात उत्तरदायी सरकार देण्याची आवश्यकता नाही असं मत मांडलं। त्याचबरोबर केंद्रात विधान परिषदेचे पुनर्गठन करून संघीय म्हणजे संघाची एक भावना वाढावी यासारख्या सूचना तत्कालीन स्थितीमध्ये सायमन या कमिशनने केलं आणि या सायमन कमिशनवर तत्कालीन स्थितीमध्ये इसवी सन 1928ला सर्वपक्षीय भारतीय जे काही नेत्यांची बैठक झाली आणि त्या सभेमध्ये पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली। त्या समितीलाच संविधान किंवा घटना समिती म्हणून ओळखले जातं आणि या घटना समितीमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये एक घटना निर्माण करण्यासाठी, भारतीयांसाठी घटना निर्माण करण्यासाठी त्याचे स्वरूप कसं असावं यासाठी समिती नेमली गेलं आणि ठरवण्यात आलं। नेहरू रिपोर्टनुसार जर भारतात सांप्रदायिक निवड पद्धती रद्द करून अल्पसंख्याकाचा हक्क आणि त्यांचं रक्षण करणं हे लोकसंख्येच्या आधारावर आधारित स्थान ठरवावे अशा प्रकारची सूचना 1928 मध्ये करण्यात आली। ज्या नेहरू रिपोर्टमध्ये बाबी नमूद केल्या होत्या त्या बाबीवर विचारविनिमय करण्यासाठी तत्कालीन स्थितीमध्ये पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 1928 मध्ये एक समिती गठीत करण्यात आली आणि ज्या काही सांप्रदायिक हिंदू आणि मुस्लिम या 2 गटाच्या आधार न घेता तर जो जनसमुदाय किंवा त्यांची लोकसंख्या किती आहे त्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षित असं स्थान निवडावं अशा प्रकारची सूचना नेहरू रिपोर्टमध्ये करण्यात आली। त्यानंतर व्हाईसराय लॉर्ड
अयरविन ऑक्टोबर 1929ला नेहरू रिपोर्टनुसार त्यांनी केंद्रात व प्रांतात पूर्णतः प्रादेशिक स्वायत्ता म्हणजे स्वतंत्रता देण्याची केलेली मागणी ही भारतीयांना राजकीय सुधारणा देण्याची अंतिम लक्ष्य असल्याचे घोषित केले. म्हणजे 1929ला नेहरू रिपोर्टनुसार केंद्रात व प्रांतामध्ये पूर्णतः प्रादेशिक जे स्तरावर राजकारण किंवा जे काही अधिकार दिले जावं हे भारतीयांची मागणी म्हणजे अंतिम लक्ष्य असल्याचं घोषित केलं. हे देणं हे भारतीयांना हे या बाबी देणं हे तत्कालीन स्थितीमध्ये ब्रिटिश शासनाला आवश्यक होतं. त्यापुढे जाऊन सायमन रिपोर्टचा विचार करण्यासाठी किंवा सायमन ज्या रिपोर्टने किंवा अहवालामध्ये ज्या बाबी नमूद केल्या होत्या त्यावर विचार विनिमय करण्यासाठी इंग्लंडमध्ये किंवा लंडनमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये 1930 ते 32 मध्ये गोलमेज परिषदा भरल्या गेल्या. म्हणजे 3 गोलमेज परिषदा भरल्या गेल्या आणि त्या 3 गोलमेज परिषदेमधील 1932ची जी गोलमेज परिषद आणि इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी तत्कालीन स्थितीमध्ये या 1932च्या गोलमेज परिषदेमध्ये ज्या काही प्रसिद्ध असा एक निवाडा केला किंवा सांप्रदायिक निर्णय घेतला आणि त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये जातीय निवाडा हा घोषित केला आणि घोषित केल्यानंतर मार्च 1933ला त्यावर श्वेतपत्र म्हणजेच जे काही त्यावर निर्णय घेण्यासाठी किंवा ती कारवाई करण्यासाठी म्हणून श्वेतपत्रिका काढली. त्यानंतर 1934ला संयुक्त प्रवर अहवाल समिती यावर लोथिया यांनी रिपोर्टवर विचार करून ऑगस्ट 1935ला ज्या काही इंग्लंडच्या सम्राटाने कायदा घोषित केला आणि 1935चा कायदा हा मंजूर झाला. म्हणजेच 1935चा जो कायदा आहे ते भारतामध्ये 1 एप्रिल 1937ला लागू करण्यात आला. जो 1935चा कायदा हा काही काळ म्हणजे 1937 पासून 35 पर्यंत 1927 पासून 1935 पर्यंत या अहवालावर विचारविनिमय झाला आणि शेवटी 3 जुलै 1 एप्रिल 1937ला हा कायदा भारतामध्ये लागू करण्यात आला. तो कायदा म्हणजे 1935चा कायदा हा प्रत्यक्ष अंमलात आणला गेला. आता 1935च्या कायद्यानुसार भारतामध्ये 3 जुलै 1936ला निवडणुका झाल्या आणि या निवडणुका तत्कालीन स्थितीमध्ये 1935च्या कायद्याचा आधार होता. त्याचबरोबर 1935चा कायदा भारतात ज्या 1 एप्रिल 1937 ते 14 ऑगस्ट 1947 पर्यंत टिकून होता किंवा कार्यान्वित केला गेला. इसवी सन 1935चा कायदा हा भारतामध्ये एक संघराज्य म्हणजेच एक स्वतंत्र राज्याची रचना आणि व्यवस्था निर्माण करण्याची एक पद्धत किंवा व्यवस्था निर्माण करण्याचं एक माध्यम ठरलं गेलं आणि भारतामध्ये एक संघराज्य शासन पद्धती विकसित झाली. त्यामुळे 1935च्या कायद्याने अखिल भारतीय संघ शासनाची स्थापना झाली. भारत म्हणजे एक संघ आहे आणि या भारतातील सर्व जे काही प्रदेश ते भारताचा एक अविभाज्य घटक म्हणून 1935च्या कायद्याने अखिल भारतीय जो केंद्रीय आणि प्रांतीय दोन्ही मंडळ मिळून एक अखिल भारतीय संघ किंवा एक राष्ट्राची संकल्पना ही शासनाने ही 1935च्या कायद्यानुसार रुजू लागली किंवा प्रत्यक्षात आली. आणि 1935च्या या प्रशासनाचा जो काय मुख्य कारभारी किंवा जो नियंत्रण ठेवणारा किंवा कारभार पाहणारा व्यक्ती म्हणजेच व्हाईसराय हा 1935च्या कायद्यान्वये प्रशासनाचा मुख्य अधिकारी म्हणून भारताचं जो नेतृत्व करणारा होता तो व्हाईसराय होता. आणि या कायद्याने केंद्रामध्ये राज्याची परिषद त्यालाच काउन्सिल ऑफ स्टेट आणि संघीय सभा म्हणजेच फेडरल असेंब्ली ही स्थापन झालं आणि तत्कालीन स्थितीमध्ये केंद्रामध्ये एक महत्त्वपूर्ण सरकार
स्थापन होण्यास मार्ग मोकळा झाला. आणि त्यामुळेच राज्य परिषद हे स्थायी सभागृह बनलं गेलं. आणि या सभागृहामध्ये 33% सदस्य दर 3 वर्षांनी नवीन निवडले जाऊ लागले आणि त्यांचा कार्यकाळ हा 3 वर्ष हा होता. त्याचबरोबर राज्य परिषदेमध्ये जवळपास 260 सदस्यापैकी 156 सदस्य हे प्रांतातून आलेले किंवा प्रांतामधून प्रतिनिधित्व करणारे प्रांताचे लोक होते. आणि 104 प्रतिनिधी जे काही संस्थानिक भारतामध्ये छोटे मोठे असे राजे होते त्या राजांचं प्रतिनिधित्व करणारे म्हणजे संस्थानिकांचे राजे होते. म्हणजे संघीय सभेमध्ये किंवा संघाच्या सभेमध्ये 375 सदस्य ठरवलं गेलं आणि त्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा ठरवला गेला. आता या संघीय सदस्यामध्ये जी 375 सदस्यापैकी ज्या संघाच्या म्हणजे केंद्रामध्ये असणाऱ्या 375 सदस्यापैकी 250 सदस्य हे निवडणूक पद्धतीने निवडून आलेले आणि संस्थानिक म्हणजे जे काही शासक होते किंवा जे काही संस्थानिक राजे होते हे 125 होते. म्हणजे राज्यामध्ये सुद्धा 2 पद्धतीने म्हणजेच राज्याच्या परिषदेमध्ये जसे 260 सदस्य होते त्याच पद्धतीने संघाच्या सभेमध्येही 375 सदस्य होते. त्यामध्ये काही प्रांतामधून निवडून आलेले आणि काही संस्थानिकांनी निवडून आलेले किंवा जे काही तत्कालीन स्थितीमध्ये प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवडून आलेले सदस्य होते. आणि 1935च्या या कायद्याने केंद्र आणि प्रांतामध्ये समवर्ती सूचित विषयाचे विभाजन केले गेले. म्हणजे केंद्राला वेगळे विषय आणि प्रांताला वेगळे विषय ठरवलं गेलं. आणि 1935च्या कायद्याने ज्यामध्ये संघीय न्यायालय, केंद्रीय बँकेची स्थापना करण्यात आली, त्यालाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आज आपण रिझर्व्ह बँक म्हणतो ती बँक स्थापन करण्यात आली. आणि फेडरल कोर्ट ज्याला संघाचं न्यायालय हे स्थापन करण्यात आलं. आणि याबाबतचे जे काही खटले असतील किंवा जे काही अन्य बाबी असतील कायद्याच्या तरतुदी असतील हे तत्कालीन स्थितीमध्ये संघाच्या न्यायालयामध्ये आणि आर्थिक व्यवस्था ही केंद्रीय बँकेमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये सोडवण्यास प्रारंभ झाला. आणि अशा प्रकारे संघीय न्यायालय आणि बँकेची व्यवस्था किंवा निर्मिती करण्यात आली. यामध्ये भारतीय जे मंत्र्याने जे व्हाईसराय आणि गव्हर्नरने नियंत्रण कमी करण्यात आलं. म्हणजे मंत्र्याचे जे काही व्हाईसराय आणि गव्हर्नरवरील जे नियंत्रण होतं ते कमी करण्यात आलं. आणि त्यामुळेच 1929च्या ज्या घोषणेनुसार प्रांतांना जे काही शासन कारभार याच्यामध्ये सूट देण्यात आली आणि स्वतःच्या अधिकाराचा वापर करून प्रांतीय शासन व्यवस्था सांभाळता यावी अशा प्रकारची रचना करण्यात आली. आणि त्यानंतर 1891 मध्ये जे काही द्विदल राज्य पद्धती किंवा शासन पद्धती निर्माण झाली केंद्रात आणि राज्यामध्ये. स्वतंत्र अशी 1891 प्रमाणे केंद्रात आणि राज्यामध्ये जी द्विदल राज्य पद्धती ही निर्माण करण्यात आली. त्यामुळे संघ या पद्धतीमध्ये किंवा अखिल भारतीय संघामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये एखाद्या संघामध्ये सामील व्हायचं का नाही हा अधिकार जे काही भारतातील 600च्या जवळपास संस्थानिक होते, छोटे मोठे राजे होते, त्यांच्यावर सोडण्यात आलं. म्हणजेच त्यांना भारतातल्या ज्या काही 1935च्या कायद्यानुसार तत्कालीन स्थितीमध्ये जे काही भारतीय संघ होता अखिल भारतीय संघ यामध्ये सामील व्हायचं की स्वतंत्र राहायचं हा अधिकार या संस्थानिक किंवा राजावर सोडण्यात आला. स्वतंत्रपणे त्यांनी स्वतः विचार करून आपला माध्यम किंवा मार्ग निवडावा असं ठरवलं गेलं. त्याचबरोबर 1935च्या या कायद्यामुळे भारतीय जे सैन्य व्यवस्था होती किंवा सैन्यावर होणारा खर्च होता यामध्ये सैन्यावर होणारा वार्षिक खर्चाचा विचार करता अंदाजपत्रकातील बरीच रक्कम ही सैन्य व्यवस्था किंवा जी काही संरक्षण व्यवस्था भारतीयांसाठी जी भारतीय सैन्य व्यवस्थेवर खर्च करण्याचं ठरवण्यात आलं.
आणि 1935च्या या कायद्याने सांप्रदायिक मतदारसंघ कायम ठेवण्यात आला. म्हणजेच जे काही संप्रदाय ज्यामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र जो काही मतदारसंघाची विचार, त्याचबरोबर जातीय निवाडा जो गोलमेज परिषद 1932च्या गोलमेज परिषदेमध्ये रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जो जातीय निवाडा जो केला होता, त्या बाबी काही प्रमाणात हे सांप्रदायिक मतदारसंघ हा कायम ठेवण्यात आला. आणि त्यामुळे स्वतंत्र मतदार न राहता काही जागा या संप्रदायाला मतदारसंघ राखीव घोषित करण्यात आलं. आणि 1937मध्ये काँग्रेसचे जे 7 प्रांत या ठिकाणी काँग्रेस सत्ता स्थापन झाली. आणि एप्रिल 1937 ते ऑक्टोबर 1939 पर्यंत प्रांतामध्ये जी प्रांतीय शासनाचा कारभार हा चालू लागला, म्हणजे 1939 पर्यंत. आणि काँग्रेसने ऑक्टोबर 1939च्या प्रांतीय शासनाचे राजीनामे दिल्यानंतर 1935च्या कायद्यातील जी कलम 93 नुसार प्रांतातला जो राज्यकारभार होता तो काँग्रेसने राजीनामा दिल्यामुळे 1939ला प्रांतीय शासनाचे राजीनामे काँग्रेसने दिल्यानंतर तो सर्व अधिकार किंवा जो काही राजीनामा दिल्यानंतर अधिकार हा प्रांतातला कारभाराचा जो सर्व जबाबदारी ही राज्यपालांच्या हातात देण्यात आली. आणि त्यामुळेच 1935च्या कायद्याचे 1939 मध्ये राज्यपालाच्या हातामध्ये सत्ता ही काँग्रेसने राजीनामा दिल्यानंतर आली. आणि या 1935च्या कायद्याचे महत्त्व समजून घेताना अन्य बाबसुद्धा समजून घेणं आवश्यक आहे की 1935च्या कायद्यामुळेच भारतापासून विभक्त असा ब्रह्मदेश किंवा ब्रह्मदेशाची प्रशासन व्यवस्था भारतापासून अलग झालं किंवा ते विभाजन झालं. आणि 1935च्या कायद्यानुसार ब्रह्मदेश प्रशासन व्यवस्था भारतापासून विभक्त झाली, तुटली गेली. आणि त्यामुळे ब्रह्मदेशाचं सरकार किंवा जे काही प्रशासन व्यवस्था ही स्वतंत्र बनली गेली. अशा प्रकारची शासन व्यवस्था ही तत्कालीन स्थितीमध्ये 1935च्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली होती. म्हणजेच 1935च्या कायद्याचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये सर्वप्रथम संघात्मक सरकार म्हणजे संघराज्याचं जे सरकार हे तत्कालीन स्थितीमध्ये ब्रिटिश आणि भारतातील प्रांत आणि जे काही तत्कालीन स्थितीमध्ये देशी राज्य, त्यालाच जे काही संस्थानिक म्हणतात, त्यांना एकत्र करून केलं होतं. आणि प्रांतामधलं द्विदल शासन पद्धती रद्द करून केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती लागू केली. आणि तत्कालीन स्थितीमध्ये जो आरक्षित जो भाग किंवा जो मतदार होता तो त्याच्यामध्ये विभाग करण्यात आले किंवा ते राखीव ठेवण्यात आलं. आणि 1935च्या कायद्यामध्ये 3 असे श्रेणी किंवा भाग ठरवण्यात आलं. त्यामध्ये संघसूची, प्रांतसूची आणि समवर्ती सूची अशा प्रकारचे 3 विभाग केले गेले. आणि संघसूचीमध्ये 59 विषयाची तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर समवर्ती सूचीमध्ये 36 विषयाची जी काही योजना किंवा विषय ठरवले गेले. आणि 1935च्या कायद्यामध्ये जी न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि संघाच्या न्यायालयामध्ये या न्यायालयाची स्थापना करण्यात आली. आणि शेवटी जी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे 1935च्या या कायद्याने जो काही भारतापासून ब्रह्मदेश हा वेगळा केला गेला, ही अशा प्रकारची बाब तत्कालीन स्थितीमध्ये ही 1935च्या कायद्यामुळे घडून आली. म्हणजे 1935चा जो कायदा आहे तो भारतीयांच्या ज्या काही 1919चा कायदा होता, या कायद्यामध्ये जे परीक्षण करून त्याच्यामध्ये सुधारणा करून 1935चा कायदा देण्यात आला. आणि या कायद्यामुळे भारतात अनेक सकारात्मक बाबी, त्यामध्ये न्यायालयाची स्थापना असेल, रिझर्व्ह बँकेची स्थापना असेल किंवा जे काही समवर्ती सूची 3 सूचीची मांडणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर भारतापासून ब्रह्मदेश हा अलग किंवा वेगळा प्रशासन व्यवस्था देण्यात आली.
अशा प्रकारच्या बाबी ह्या तत्कालीन स्थितीमध्ये इसवी सन 1935च्या कायद्यामुळे भारतीयांना मिळाल्या. म्हणून 1935चा कायदा हा महत्त्वपूर्ण कायदा मानला जातो. तर आत्तापर्यंत जी माहिती पाहिली ती प्रकरण क्रमांक 3 1935चा कायदा. तर उद्याच्या आपल्या या भागामध्ये आपण भारतीय संविधान निर्मिती किंवा भारतीय संविधानाच्या निर्मितीची जी प्रक्रिया सुरू झाली त्याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत.